हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. ज्यांना जायची तयारी चालू आहे. काय गडबड चालू आहे का एवढं सकाळी? होय, काय विशेष, काय गडबड चालले का ते लगेच? दादू हाय कर, हाय कर. अरे तू चालली जालन्याला चालली तू? राहा ना, इथं सुट्ट्या आहे ना तुला आता शाळेला. हा तुम्ही कर चिडाचिड चालू आहे. अरे राह ना तू. होय शिव. हा परी राहणार आहे. हा पाणी उतरून नाही दिलं काय? पाणी उतरून नाही दिलं. हे बघा, दाद्याची प्लेट गायब झाली पोह्यांची. चालली ती. मोबाईल बघितला का लगेच निघते ती. आंबे खायचे ना, खायचे ना, थांब ना. हा, आपल्याला आत्ताच नाही खायचे बाळा, परवा दिवशी खायचे, परवा दिवशी. आत्ताच नाही. सगळे फॅमिली चाललेली आहे बघा. त्याला मँगो खायचा आहे ना. देते ना, थांबा ना जरा, त्याला दम नाही दिवस तर द्या त्याला एक काढून, जाऊन दे. जायचं तुला? पिऊची चप्पल आहे. चालली तू? पिऊ बाय बाय. जायची घाई आणि यायची घाई, सगळीच घाई असते तुम्हाला. चला येऊ का? नाही. हा हा म्हण एकदा. बाय कर, बाय कर, बाय. आता कधी येशील परत? बाय कर. आता येऊ दिवाळीला. दिवाळीला नाही, मध्ये या रस खायला. आता रस दिलेत ना आंबे, आता ते गरम रस आम्ही करून आम्हीच खाऊ का? रस आपापल्या घरी. आता आपापल्या घरी नाही, रस खायला या परत. आता 10 दिवस राहिले रस. हा या आता परत. काय मग त्याला? तुला जायचं का दाद्या? नाही. सगळे निघलेत आता. हे बघा, देवा काय पाहिजे तुला? मँगो, मँगो खायचा. पाहुणे गेले, आता मँगो खायचं तुला? बर. पाहुणे गेले, मँगो खा. बघा आमचा आनंद कोणत्या याच्यात चाललाय. चला करा ओपन. कोणाला कशाची गडबड आणि कोणाला कशाचं. आंब्यासाठी तुम्ही पाहुणे पटकन वाटा लावले दोघांनी, आहे की नाही? आ हो, आंब्यासाठी पाहुणे पटकन वाटा लावले. टाटा टाटा करत सुटले. येडाच येडा. सरक, मी कापते. छान आहे का? आवडला का? आवडला का? घ्या आता पोटभर खाऊन. चला आता आमचा लई पसारा पडला. आता एकदा आम्ही नाश्ता करतो, मग सगळं आवडायचं आहे आम्हाला. का आमचं आता सगळं काम आवरलेलं आहे आणि घरी आमच्या कोणीच नाही. आम्ही 3 जण उड्या मारतो घरी, कोणीच नाही आहे बघा. घर एकदम रिकामं रिकामं झालं. हे बघा, परीला आवाज देते. कुठं गेले रे परी? कुठं गेली? गेली तिच्या गावाला.
मँगो खाल्ला? गोड होता? तुम्ही पण या मँगो खायला. कोणी आणलं ग तुला मँगो? परीच्या पप्पांनी. परीचे हा का? नाही भेट? हा का? बापरे, पप्पाला हसली, त्याचा एवढा तिला आनंद आहे. हा का? तुला परीची आठवण यायली का खरंच? किती? परीची यादी आली? बापरे, आता दोघंच खेळताय बघा. हा का? त्यांचे पप्पा गेले. बरं, त्यांचे पप्पा गेलेले कामाला आणि आजी बाबा गेले दुकानात. आता दुकानात आजी बाबाच जाता, मी नाही जात, कारण घरचं म्हणजे काम सगळंच राहतं ना. हां हां ए लाग घरी सगळं काम राहतं आणि मग काम म्हणजे काम केलं ना मग तिच्या आजीला त्रास होतो. मग त्यामुळं म्हणलं तुम्ही जाऊन बसत जा, मी घरचं करत जा. आता दोघंच उड्या मारा, दोघंच उड्या मारा, आता दोघंच उड्या मारा. आली का चक्कर? किती ऊन पडलंय बघा, डेंजर इकडं. बरं बरं, हळूच. आणि काल खूप, हो वरडू नको, आवाज बंद, वरडायचं नाही. हा, काल खूप जणांनी कमेंट केल्या का हे झाड म्हणजे लाल भोपळा, काय म्हणतात त्याला, डांगर काय म्हणते त्याला, काशीफळ का डांगर काहीतरी म्हणता, त्याचं आसन म्हणे असू शकतं. मला काही कळेनाच नाही तो वेल कसला आहे. कारल्याचा म्हणजे कारल्याचं समजलं मला तो. बाकी टोमॅटोचे 1-2 झाडे आणि हे मिरचीचे झाड आहे ना, हे झाड मला वेगळे वेगळे करून लावायचे आहेत. हे रोप मला सगळे वेगळे वेगळे लावायचे आणि ते चुकून त्यात बिया पडल्या होत्या आणि त्यात इतके रोप उगले ना. मध्ये पाऊस झाला त्यामुळे ते पावसाच्या यानं जास्त उगलेत ते रोप. इथं काय करावं, ते कुठं लावावं मला तोच प्रश्न पडला. इकडं केलं आहे थोडंसं अजून साफ करायचं, हे सांडपाणी वगैरे राहतं तिथं, त्यामुळं तिथं नकोशी वाटतंय लावायला. तर इकडं बघते, नाही तर इकडं थोडंसं हे करून इकडं लावून देते. इकडं चूल आहे त्यामुळं असं वाटतं इकडं नको लावायला, ते सगळं हे होईल. त्याच असं वाटतं त्या आळ्यातच सगळे कोण नाही का वेगळे वेगळे हे करून लावून द्यावा तिकडं. आणि हे इकडचे रोप ना सगळे पिऊनं तोडून टाकले. पिऊनं, देवांशनं, अंशिकानं, परीनं, त्याचे सगळे पान वगैरे काही काही रोप तर उपटले त्यांनी. खूप मोठे मोठे होते ते, तरी पण त्यांनी काढून टाकले. अंशिका, देवांश, झाडं कोणी तोडले रे? तू तोडला? ते गहू सांडते. हो माग, हो माग लवकर. आणि तुम्हाला अंशिका इकडे या ग, इकडे ये बरं. हळूच हळूच हळूच. तुला शाळेत नाही जायचं का? का बरं? का बरं पण? हा का? काय करावं या पोरीला सांगा. हिला शाळेत जायचं म्हणलं का इतका मागव, इतका कंटाळा यायला ना तिला. तिला नुसतं मोबाईल बघायला सांगायचा. चल हो इकडं, हो लवकर इकडं, हो इकडं खेळायला. खूप गरम होतंय घरात आणि फॅनचा आवाज येतोय म्हणून मी फॅन बंद केलाय. आम्हाला पण आम्हाला पण घरात करमेना नाही, कारण घरात कोणीच नाही. 2 दिवसापासून खूप किलबिल होती घरात आणि आज कोणीच नाही, त्यामुळे एकदम बोर झालंय. मला तर खूप बोर व्हायला आता. काम करत होते तोपर्यंत काय नाही वाटलं. देवांश, अंशिका, अरे आवाज बंद करा. अंशिका आवाज बंद कर. देवांश आवाज बंद कर. देवांशला काय वेळ लागलं काय नुसतं हेच खेळतोय. देवांश इकडे, तुझा डोळा बरा झाला का दाखव मला. देवांशच्या डोळ्याला खूप लागलं होतं. इथं किती पाणी लावून घेतलं. चिकट चिकट झाले तोंड. आईस्क्रीम लावली ना, इथं खूप लागलं होतं देवांशच्या डोळ्याला. आणि अंशिकाच्या इथं लागलं होतं. अंशिका इथं भिंतीला धडकली होती बघा, इथं. हा ना, चक्कर येऊनच पडली होती डायरेक्ट. अंशिका, माझी अंशिका सुधरतच नाही. काय करावं तिला तेच कळालं नाही मला. लागलं का? हो इकडं. हां, इथं पण लागलं ना. हो हो मागं चल.
आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडासा बोर वाटेल कारण आम्ही 3 जण आहे व्हिडिओमध्ये जास्त. आमच्या झाडाला मस्त कैऱ्या आल्यात, तुम्ही बघितल्याच असेल कोमलताईच्या व्हिडिओमध्ये. थांबा मी तुम्हाला इथून दाखवते. बऱ्याचशा तोडल्यात आम्ही कैऱ्या. हे बघा बऱ्याच कैऱ्या आल्यात, पण त्या ना कैऱ्याच खूप गळाल्या त्या झाडाच्या. कैऱ्याच म्हणजे असं त्याला काय म्हणता, बारीक बारीक केल्या त्या. अंशिकाबाई चला आता झोपा. काय नको टीव्ही नाही झोपून जावा. चल देवा झोप आता. तर चला आजचा व्हिडिओ इतकाच होता. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. देवांश काय म्हणते बघा. बऱ्याच जणांनी कमेंट केलं का तू ताई तू इतकी काळी कस काय झाली, तर मलाच कळणार नाही माझा रंग असा का होतोय. ते खूपच म्हणजे असं काळीच पडत चालले मी. तर काय माहिती काय धोरण काळीच होत चालले. केस पण माझे ना इतके गळतायत ना का बास विचारू नका. खूप असं हे बघा ना असं कसं. हां पांढरे पण व्हायला लागलेत माझे केस आहे ना. म्हातारी झाली तुझी मम्मा आता. काढा असं टाइमपास करतात बघा हे. आता त्या अंशिका झोपी जाते. मला पण काम करायचं आहे आता, दळण वगैरे करायचं आहे की नाही अंशिका. चला बाय बाय करा देवांश. सगळ्यांनी अंशिका शिकली बघा बोलायला आता. काळजी घ्या. आपण भेटू पुढच्या वर्षी नाही ग माझी आई, पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सगळ्यांनी बाय बाय.